आपल्या महाराष्ट्रामध्ये डी.एडसाठी ॲडमिशन घेणारे मुलं खूप असतात आणि त्यांना चॉईसेस कशा द्यायच्या हे नेमकं कळत नाही. हल्ली आपल्या या सिस्टममध्ये प्रत्येकाला हे कळून चुकेल की त्याचा नंबर लागतो किंवा नाही लागत. आता तर फॉर्म भरलेले आहे, तर आपण एका मोबाईलवरनं SMS पाठवायचा आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ज्या बोर्डामध्ये तुम्ही आहात तो बोर्ड कोड द्यायचा आहे आणि इतर माहिती द्यायची आहे. ती मी तुम्हाला हळूहळू सांगतो. तर सगळ्यात आधी बोर्ड कोड दिलेले आहेत. मुंबईसाठी 1111 असं 11, त्याच्यानंतर 222 510, पुण्यासाठी 333 510, नाशिकसाठी. हे सगळे कोड तुमच्या इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये जे पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे, माहिती पुस्तक, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट कोडसाठी आमच्याकडनं कोड दिला जातो 11 आणि अदर डिस्ट्रिक्टसाठी जे तुम्हाला 3 चॉईसेस द्यायचे आहे त्याच्यासाठी पहिली चॉईस जी असेल त्याला 3 लिहायचं 03. दुसऱ्या चॉईसला जो तुमचा जिल्हा असेल दुसऱ्या चॉईसचा जो तुम्ही निवडला आहे त्याच्यासाठी 02 लिहायचं आहे आणि सगळ्यात शेवटची चॉईस असेल त्याला 01 लिहायचं आहे. म्हणजे हे तुम्हाला उतरत्या क्रमांकाने जिल्ह्याची चॉईसेस द्यायची आहे जे की तुमचे प्राधान्य जिल्हे असेल. पहिला प्राधान्य जिल्ह्यासाठी 3 कोड, दुसऱ्यासाठी 2 कोड, तिसऱ्यासाठी 1 कोड. पुढे कॅटेगरीचे कोड दिलेले आहे. ओपनला 15, SBCला 14, OBCला 13, SCला 12, STला 11. त्याप्रमाणे तुम्हाला दिसेल इथे. त्याच्या पुढे सायन्सचा कोड दिलेला आहे. इथे जसं मला दिसतंय इथे सायन्सचा कोड 2 आहे, आर्टचा कोड 1 आहे, कॉमर्सचा कोड 0 आहे आणि स्वजिल्हा असेल तर कोड 1 आहे आणि अदर जिल्ह्यासाठी, दुसऱ्या जिल्ह्यासाठी, परत जिल्ह्यासाठी कोड 0 आहे. आता हे सगळे कोड मिळून आपल्याला एक SMS तयार करायचा आहे. त्याच्यासोबत डिस्ट्रिक्ट कोड खाली दिलेले आहे. मुंबईसाठी 11, मुंबई साऊथसाठी, ठाण्यासाठी 15, पुण्यासाठी 21, नगरसाठी 22, सोलापूरसाठी 23 असे हे सगळे कोड इथे दिलेले आहेत. ते तुम्हाला बघायला मिळेल, इथे बघा. आणि पुढे SMS फॉर्मॅट द्यायचा आहे. आता SMS फॉर्मॅटमध्ये कसा असावा तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला बोर्ड कोड लिहायचा आहे जो वर बघितला आपण. त्याच्यानंतर एक मोकळी जागा सोडायची आहे ज्याला स्पेस म्हणूया आपण. आणि मोकळी जागा सोडल्यानंतर सायन्स, आर्ट, कॉमर्सचे जे वरचे कोड आहेत तो कोड घालायचा. त्याच्या पुढे मग तुमचा जिल्ह्याचा तो तुमचा स्वजिल्हा आहे का तो तुमचा परजिल्हा आहे ज्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करता तो कोड लिहायचा आहे. आणि होम अदर कोड लिहिल्यानंतर पुढे तुमच्या जिल्ह्याचा संकेतांक, जिल्ह्याचा कोड लिहायचा आहे आणि परत एकदा स्पेस द्यायची आहे. स्पेस म्हणजे मोकळी जागा सोडायची आहे. ह्या दुसऱ्या मोकळी जागानंतर तुम्हाला 12वीचे मार्क्स लिहायचे आहे. 12वीचे मार्क्स नंतर 10वीचे मार्क्स लिहायचे आहे आणि 10वीच्या मार्क्स नंतर या वर्षाअखेर तुमचं वय किती झालं आहे ते लिहायचं आहे. ते महिन्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला जितके महिने झाले असतील तितके महिने लिहायचे आहे. त्याच्या पुढे आणखी एकदा स्पेस द्यायची आहे म्हणजे मोकळी जागा सोडायची आहे आणि त्याच्या पुढे कॅटेगरी लिहायची आहे. जसं ओपन, OBC, SBCचे जे कोड आहेत हे सगळे कोड तुम्हाला तिथे संकेतांक घालायचे आहे. आणि त्याच्या पुढे मेल किंवा फिमेल म्हणजे पुरुष अथवा स्त्री यांच्यासाठी जो कोड आहे तो कोड लिहायचा आहे. मेलसाठी 1 आहे आणि फिमेलसाठी 0 आहे. तर हे सगळे कोड एकदा आपल्या मोबाईलमध्ये टाईप केल्यानंतर जो वर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला SMS करायचा आहे. जसं 9246356765 या नंबरवरती तुम्हाला अगदी सहजपणे SMS करायचे आहे. SMS 4 असतील. एक म्हणजे स्वजिल्ह्यासाठी, दुसरा म्हणजे 3 जे तुम्हाला चॉईसेस दिले आहेत त्याच्यासाठी, परत जिल्ह्यासाठी 3 असे आपले मार्क्स आणि हे कोड मिळून 4 SMS तुम्हाला करायचे आहे. हे SMS केल्यानंतर आम्ही तुम्हाला अगदी सांगूया की तुमचा नंबर कुठे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये लागलेला आहे. धन्यवाद. याच्या पुढे या सर्व्हिसेस आपण फुकटामध्ये देतोय आणि एखाद्याला असं वाटत असेल की खरोखर याचा मला फायदा झाला आहे तर बँक ऑफ इंडियाच्या या दिलेल्या अकाउंटवरती आपण जी काही रक्कम असेल ती डोनेट करू शकता. आणि ब्रँचचा कोड आहे IFSC कोड BKID 510616161. तर अशा पद्धतीनं ज्यांना कोणाला मदत करायची आहे कारण हा सगळा आपण पैसा सोशल कामासाठीच पुढे वापरणार आहोत. धन्यवाद.